आता तरी या विषयावर बोलण्यासारखं काहीच नाही, मी बोलणार नाही. एवढं नक्की सांगेन, राजकारणामध्ये राजकीय भेटी होतात, राजकीय चर्चा होतात. आम्ही तर वैयक्तिक मित्रच आहोत आणि म्हणून गाठीभेटी त्यांच्याकडनं आमच्याकडनं झाल्या तर त्याचा उलगडा योग्य वेळेला देवेंद्रजींनी सांगितलं त्या पद्धतीने लवकरच होईल. मला असं वाटतं की आपण आपलं जेवढं बळ आहे तेवढंच बोलावं. आदित्यजी ज्या पद्धतीने ठाण्यात असो महाराष्ट्रात असो फिरतायत त्यांना लखलाभ लागो. वरळीत कधी फिरतील आमचा प्रश्न आहे. निवडणुकांच्या गमछा जर आदित्यजी मारतायत तर वरळीतली लोक दुर्बीण घेऊन शोधतायत आदित्यजी ठाकरे आमचे स्थानिक आमदार दिसतायत का. आणि वरळीत परिस्थिती काय, बीडीडी चाळीतले आमची मराठी माणसं हैराण आहेत, तिकडचे दुकानदार हैराण आहेत, त्यांना काही मिळणार आहे की नाही याच्यावरना. इतक्या मजल्याची इमारत बांधण्याचा प्रस्ताव उद्धवजींच्या काळात त्यांनी मंजूर करून घेतला. त्याच्यामुळे त्यांच्या डोक्यावर वाढीव खर्च होणार आहेत का, वरळीतली लोक परेशान आहेत. गावठाण कोळीवाड्यामध्ये त्या ठिकाणी करोनाच्या काळापासूनची अवस्था, त्यामध्ये लोक परेशान होती. आमच्या कोळी समाजाची लोक त्या 2 पिलर मधल्या अंतराच्या आदित्यजींच्या वेळा घेण्यासाठी परेशान झाले. शेवटी तो प्रश्न एकनाथजींनी आणि देवेंद्रजींनी सोडवला. आमचं गोल्फादेवी मंदिर आहे वरळीचं, ते अर्धवट होतं वर्षानुवर्ष, त्या ठिकाणी आदित्यजींची लक्ष नाही. झोपडपट्टी पुनर्विकास योजनेमध्ये जेवढा भ्रष्टाचार आदित्यजींच्या वरळीमध्ये त्यावेळेच्या सरकार पुरस्कृत होता तो निस्तारता येत नाही. या पद्धतीचे प्रश्न वरळीत पडले. धोबीघाट मधले लोक तर टॉयलेट्स पासून परेशान आहेत. या सगळ्याकडे न बघता ते फिरतात गावभर आणि दुसरीकडे, आणि वरळीतली लोक शोधतात अरे आम्हाला आमचा आमदार कधी दिसेल. आणि म्हणून निवडणुकांचीच गोष्ट जर आदित्यजी करत असतील तर माझं थेट आव्हान आहे, आदित्य ठाकरेजी तुम्ही भाजपच्या जीवावर निवडून आलात, निवडणुकांची खुमखुमी असेल, वरळीतना राजीनामा द्या, आमच्या महायुतीसमोर निवडणुकीला तयार राहा आणि मग ठाणे किंवा अजून गावच्या गमछा मारा. फुटबॉलमध्ये 2 प्रकारच्या किक असतात, एक किक डाऊन एक किक अप, पण दोन्ही लाथाच असतात. वरळीतला जनता लाथा मारेल हे माहिती असल्यामुळे ठाण्यामध्ये येतो हे दुर्बळतेचं लक्षण दाखवू नका, एवढंच त्यांना आमचं सांगणं आहे. सचिन आहे असं म्हणतात की आशिष शेलारांनी राजकीय फेरफटका मारावा, आम्ही विकास कामांनी काय केली आहे ते तुम्हाला दाखवू आणि आशिष शेलारांचं खास करून वरळीमध्ये विशेष लक्ष आहे आणि आमचं सुद्धा त्यांच्यावर लक्ष आहे. नाही, माझ्यावर लक्ष त्यांनी जरूर ठेवावं, पण माझं वरळी काय, माझं पूर्ण मुंबईवर लक्ष आहे. वरळीतल्या 4 भिंतींना रंगरंगोटी केल्या, ब्रिज खाली 2 इन्स्ट्रुमेंट ठेवली म्हणजे विकास झाला, हे सत्य नव्हे. आणि राजकीय फेरफटक्याच्या विषयात माझे मित्र सचिन अहिर यांनी तर बोलूच नाही, कारण त्यांनी जितक्या राजकीय पक्षांच्या फेरफटका मारल्या आहेत तर त्यांना लायसन्सही लागणार नाही आणि त्याला परमिटही मिळणार नाही या पुढच्या राजकीय फेरफटक्याला. राज ठाकरे यांना भूमिका घेतली निवडणूक आयोगासंदर्भात ट्विटरला आव्हान दिलं आहे ते स्टेडीसाठी त्याबाबत 5 वर्ष निवडणूक आयोग काय करतात, आपली भूमिका काय. मला असं वाटतं की या विषयामध्ये शिक्षकांचा प्रश्न आणि त्यांची मागणी ही अयोग्य असं माझं मत नाही. आणि म्हणूनच आम्ही म्हणतो की जे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी वारंवार सांगतायत, 1 नेशन 1 इलेक्शन, एक राष्ट्र एक निवडणूक, प्रत्येक वेळेला बाय इलेक्शन, प्रत्येक वेळेला मग नगरपालिका, मग महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, विधानसभा, लोकसभा, ही सगळी मंडळी ज्या निवडणुकीच्या प्रक्रियेला अगदी सुरक्षा कर्मचारी ते अन्य अधिकारी यांचा वेळ जातोय, पैसाही अनाठाई खर्च होतोय, हे सगळं 1 नेशन 1 इलेक्शन असेल तर संपणार नाही का. त्यामुळे राज ठाकरेजींना आणि अन्य पक्षांनी आमचं म्हणणं आहे, या सगळ्या प्रश्नांपासून आमचे शिक्षक असो का सुरक्षा कर्मचारी यांच्या सुटकेसाठी जो मोदीजींनी भाजपने प्रस्ताव दिलाय त्याच्यावर सहमती करा. सर, हिंदी में एक बार बता दीजिए जो मराठी बोलो. मुलाकात हुई राज ठाकरे, कोई विषय सर, राज ठाकरे से जो देखो, राजनीति में एक दूसरे को मिलना और राजकीय चर्चा करना स्वाभाविक है.
और इसके कारण राजकीय के हम मिलते भी है, वैयक्तिक भी मिलते हैं, राजकीय चर्चा भी होती है। इसके ऊपर कहने वाला निर्णय आज कुछ नहीं है, जल्दी उसका स्पष्टीकरण हो जाएगा। लेकिन क्या आप लोग चाहते हैं कि अगर राज ठाकरे महायुति के साथ आती है तो एक मैसेज जाएगा और कहीं ना कहीं युति के वोट बैंक में, भाजपा के वोट बैंक में मदद मिलेगी आने वाले चुनाव में अगर राज ठाकरे? मैं आज इसके ऊपर कोई भी भाष्य नहीं करूंगा। इसके ऊपर अंतिम निर्णय माननीय देवेंद्र जी, माननीय एकनाथ जी और राज ठाकरे जी के तरफ से वो स्वयं वो निर्णय करेंगे, लेकिन महायुति जीतने वाली इतना पक्का है। नहीं, लेकिन आपके वरिष्ठ जो नेता है उन्होंने इस तरह के, देवेंद्र जी ने इस तरह के संकेत इसके पहले भी दिए हुए हैं। दोनों की विचारधारा में एक हिंदुत्व की विचारधारा है, और अगर ऐसे में एनडीए के अगर मजबूत होती है उनके आने से या वोटों का बंटवारा नहीं होगा तो उसको फायदा ही होगा। आपको नहीं लगता? लेकिन जो देवेंद्र जी ने बोला उसके ऊपर मैं भाष्य ही नहीं करूंगा। लेकिन हिंदुत्व की अगर एक और पार्टी आपके साथ जुड़ेगी तो फायदा। आपका प्रश्न देवेंद्र जी ही उत्तर दे सकते हैं चर्चा उसका। चल रही है क्या आशीष जी? इस तरह की मैं देवेंद्र जी के भाष्य के ऊपर भाष्य नहीं करूंगा। चर्चा चल रही है क्या राज ठाकरे जी से चर्चा चल रही है इस विषय में युति मैं में? इसके ऊपर आज कुछ भी नहीं कहूंगा। राजनीति में चर्चाएं तो होती है, होनी चाहिए। उनकी मेरे साथ, मेरी उनके साथ होगी। सर, अब विकास के बारे में बात करते हैं। प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी आज कोस्टल रोड का इनॉग्रेशन करने वाले थे। कुछ रीजन से वो आज आ नहीं पाए, पर कोस्टल रोड जो है वो कॉमनर्स के लिए बहुत इंपॉर्टेंट है। वर्ली टू मरीन लाइन्स शुरू होने वाला था, जो अभी कोई डेट उसकी कंफर्म नहीं आ रही है। पहले जो है बीएमसी कमिश्नर ने कहा था कि 19 को इनॉग्रेशन होगा, 20 तारीख से जो है वो कॉमनर्स के लिए ओपन किया जाएगा। अब अपोजिशन बोल रही है कि जो गवर्नमेंट है वो सिर्फ पब्लिसिटी हंग्री है और वीआईपी इनॉग्रेशंस के नहीं, काम पूरा करके उद्घाटन होता है भैया। अपोजिशन ने तो ना कभी इसका सपना देखा, ना व्यवहार में काम किया। राष्ट्रवादी कांग्रेस शरद चंद्र पवार जी की, उनका कोई मुंबई से लेना देना नहीं। कांग्रेस तो बचे कुछ एमएलए और नेताओं को संभालने में जुट पड़ी है, और उद्धव जी और आदित्य जी तो एक ही बात लेके बैठे हैं, मेरी सरकार गई, मेरी सरकार गई। उनका रोना उससे बाहर नहीं निकल रहा है। तो मुंबई वासियों के लिए उनको कोई पड़ी नहीं है। काम भी हम पूरा करेंगे और उद्घाटन भी हम करेंगे, और उसका श्रेय जनता आशीर्वाद के रूप में हमको ही देगी। निवडणुकीमध्ये महायुती जिंकणार असा आशावाद, असा विश्वास यावेळेला आशिष शेलार यांनी व्यक्त केलेला आहे। एका ब्रेकची वेळ झाली आहे, बघत रहा न्यूज 18 लोकमत।